राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली काय रेसिपी आहे तर आज आपल्याला बनवायचे तिळाच्या चपात्या बनवायचे. तिळाच्या चपात्या इतक्या छान लागतात मैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगू. तर चला आपण आज बनवू तिळाच्या चपात्या. खूप दिवसापासून आपली रेसिपी येत नाही, काही नाही मैत्रिणींनो, खूप कामं राहते. तर आता बघा, इथं ना तिळ घेतले, इथं गुळ घेतला आहे. आता तिळ ना आपल्याला काय करायचं, छान मस्त असं थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त करपायचे नाही, थोडेसे गवळे गवळे भाजायचे मैत्रिणींनो. असे असे भाजून घ्यायचे. लालसर थोडे झाले का उतरून घ्यायचे. मग तव्याच्या खाली बघा, आता उडायला लागले तर समजायचं भाजायला लागले. तर आता आपले तीळ भाजले आणि तव्यावरच राहू द्यायचे, कारण कडक झाले का पटकन दळले जाते. तर आता ओलसर कसं पावसाळ्यामुळं थोडंसं वातावरण असलं का आता आपण इथं गुळ खिसून घेतोय. गुळ खिसून घ्यायचा मैत्रिणी, तुमच्या प्रमाणे तुम्ही गोड टाकू शकता, जेवढं टाकायचं तेवढं. गुळ झाला खिसून आपला. आता आपल्याला नाही तिळ नाही, एकच गरका मारून घ्यायचं मिक्सरमध्ये, लगेच बारीक होऊन जातं. झाला आता आपला एक गरका, हे बघा असं गरका मारून घ्यायचा. आता हे मिक्स करायचं आपल्याला, तिळ आणि गुळ मिक्स करायचं आहे मैत्रिणींनो. अशा तिळाच्या चपात्या करा, खूप छान लागतात. आपल्याला फिरायला जायचं बाहेर, कुठं यात्रेला किंवा खाऊशी झालं गोड काही असं, तर आपण असं करू शकतो. तिळ खाल्लेले सगळ्यात उत्तम, सगळ्यात चांगले. बघा असे गोळेवारी चांगलं कालून झालं, छान मस्त. आता हे असा गोळा झाला, पूर्णासारखाच गोळा होता मैत्रिणींनो असा ना. आता इथं पीठ मळून घेतलं आपण आणि आता इथं तूप घेतलं. आता बघा आपल्याला मस्त छान इकडं तवा पण तापला आहे. अशा तिळाच्या चपात्या करायच्या मैत्रिणींनो, लहान पोरांना खायला द्यायच्या, चांगल्या राहत्यात. तिळ खाल्लेले तर चांगलेच राहतात. बघा याच्यात अजिबात काही हानिकारक नाही आहे. गुळ बी हानिकारक नसतं, तिळ हानिकारक नसते तर, आणि तूप पण नसतंय. तर सगळं हे पौष्टिकच आहे. तिळाच्या चपात्या हप्त्यातून एखाद्या बार करून खाल्ल्या तरी काही नाही मैत्रिणींनो. लहान पोरांना पण सवय लावायची. बघा छान मस्त अशा लाटून घ्यायच्या. माझ्या मागं खूप घाई होती दुकानात जायची, त्याच्यामुळं ना पटापटा केल्या. दुकानातले पण कामं राहतात मैत्रिणींनो. बघा खूप छान आल्या. आता पुरणाच्या पोळीसारख्याच आल्यात बघा, जशी पुरणाची पोळीच. आणि असं आता तूप लावून घ्यायचं, खालून वरून उलतं पालती करायची, छान मस्त फुगायली. बघा पुरणाच्या पोळीसारखीच फुगायला लागली. बघा बरं किती मस्त छान. बघा अशा चपात्या करायच्या तिळाच्या. तुम्ही कधी रेसिपी केली नसेल तर नक्की करून बघा, खूप चांगल्या लागतात खायला. तिळाच्या चपात्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. खूप चांगले आले बघा. असं बघताच असं करतानाच इतकं असं वाटायचं कधी खावा कधी नाही. बघा किती मस्त झाली, जशी पुरणपोळीच. बघा छान. जास्त गुळ घातल्यामुळं ना थोडंसं त्यानं, आणि लोखंडाचा तवा आहे तर थोडीशी अशा फुटल्या